आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की स्त्रीसाठी पतीपेक्षा मोठा आणखी कोणी भगवान नसतो. पतीच्या कर्तव्य पालनात स्त्रीला त्याची सहधर्मिणी बनून त्याला हात दिला पाहिजे. स्त्रीने सदैव पतीच्या मातापित्यांचा सन्मान राखावा. या तर घरच्या लक्ष्मी आहेत. लक्ष्मीचं स्थान चरणाशी नाही, शिरमाथ्यावरच असतं. कन्येचा पिता तर केवळ इतकंच म्हणू शकतो, या चारींना आपल्या परिचारिका समजा. नाही महाराज जनक, मी तर अयोध्येच्या होणाऱ्या महाराणीला घेऊन चाललो आहे. तिचा आदर सत्कार तसाच होईल जसा एका महाराणीचा व्हायला हवा. मुली, माझी एक गोष्ट ध्यानी ठेव. तुझ्या कोणत्याही आचरणाने तुझ्या पित्याची अब्रू आणि सासरच्या कीर्तीला धक्का न लागू. चला आता तुम्ही दोघं कंकण शोधा. जो प्रथम शोधून काढेल तोच जिंकेल. बघूया कोण शोधतंय ते. सीताबाळ, शोध ना, लवकर शोध ना. लवकर शोधा दादा, लवकर, नाहीतर वहिनी जिंकेल. मातेने सांगितलं होतं, आता आपणच माझे परमेश्वर आहात. आज मी तुला एक वचन देत आहे. इथं तर राजांच्या अनेक राण्यांचा रिवाज आहे, परंतु रामाच्या जीवनात कोणी दुसरी कधी नाही येणार ही रामाची प्रतिज्ञा आहे. पित्यानं तुम्हाला इतकं दिलं आहे की तिन्ही लोकात त्याचा लौकिक होऊ लागलाय. पण माता तर तुम्हाला नारी धर्माचं ज्ञानच देऊ शकते, जे जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला कर्तव्य आणि धर्माचा रस्ता दाखवेल. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की स्त्रीसाठी पतीपेक्षा मोठा आणखी कोणी भगवान नसतो. तिला आपल्या पतीला सोडून कुणा साधू, महात्मा, देवता किंवा भगवंताच्या पूजेची आवश्यकता नाही. स्त्रीचं परम कर्तव्य एकच आहे की तिनं आपला स्वार्थ त्यागून केवळ तेच काम करावं ज्यात तिच्या पतीचं कल्याण आहे. तीच तिची पूजा आहे, हीच तिची तपस्या आहे. शास्त्रात नारी करता पतीच्या सेवे व्यतिरिक्त आणखी कोणत्याही तपस्येचे विधान नाहीये. जी स्त्री मन, वचन, कर्माने पूर्ण पतिव्रता असते, तिला कुणाच्याही आशीर्वादाची आवश्यकता नाही. देवही तिला घाबरतात आणि भगवंत तर स्वयं तिच्या आज्ञेच्या अधीन असतात. पतीच्या कर्तव्य पालनात स्त्रीला त्याची सहधर्मिणी बनून त्याला हात दिला पाहिजे. स्त्रीने सदैव पतीच्या मातापित्यांचा सन्मान राखावा. त्यांची सेवा हाच सर्वात उत्तम धर्म आहे. सासू सासरे पद पंकज पूजा, या सम नारी धर्म नोहे दूजा. नीतिशास्त्रात सांगितलंय की राजा आणि पतीशी त्यांचं मन वाचून वार्ता केली पाहिजे. चुकीच्या वेळी ठीक गोष्ट जरी सांगितली तरी त्याचा परिणाम चांगला नाही होत. सर्वात शेवटची शिकवण ही आहे की सासरलाच आपलं घर समजावं. तिथे राहून कधी आपल्या माहेरची मिजाज नका दाखवू, आपल्या माहेरचा मोठेपणा नका मिरवू. तिथे इतकं मन लावा की तुम्हाला तुमच्या माहेरचाही विसर पडेल. महाराणीजी, चारही राजकुमार निरोप घ्यायला राजमहालात आले आहेत. महाराजांनी सांगितलंय की राजकुमारींना पाठवणी करण्यासाठी तयार ठेवावं. पाठवणी, पाठवणी. यांच्या सख्यांना सांग, यांना मन लावून सजवा. असा अवसर पुन्हा नाही येणार.
मिथिलेश्वर, हे काय करीत आहात आपण? आपलं स्थान तर खूप उंच आहे. अशाच प्रकारे या दासावर सदा कृपा असू द्यावी महाराज. नकळत जर काही भूलचूक झाली असेल तर माफ करावं. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती चारही बहिणींनी पितामाता यांचे लाड प्रेमच जाणलं आहे. सासरची शिस्त, रीतीनीती समजण्यास संभव आहे थोडा समय लागेल. या चारही बालिकांना आपल्या सेविका समजून उदार भावाने आपल्या चरणाशी स्थान द्यावे महाराज. या तर घरच्या लक्ष्मी आहेत. लक्ष्मीचं स्थान चरणाशी नाही, शिरमाथ्यावरच असतं. विदेहराज, लोक एका लक्ष्मीची कामना करतात. आपण तर 4-4 लक्ष्मी देऊन अयोध्येच्या राजश्रीला चौपट करून टाकला आहे. ही आपली उदारता आहे महामुनी. कन्येचा पिता तर केवळ इतकंच म्हणू शकतो, या चारींना आपल्या परिचारिका समजा. नाही महाराज जनक, मी तर अयोध्येच्या होणाऱ्या महाराणीला घेऊन चाललो आहे. तिचा आदर सत्कार तसाच होईल जसा एका महाराणीचा व्हायला हवा. आपण उदार आहात, महान आहात. महाराज, पाठवणीचा समय आला आहे. कन्यांना निरोप द्यावा. मुली, माझी एक गोष्ट ध्यानी ठेव. तुझ्या कोणत्याही आचरणाने तुझ्या पित्याची अब्रू आणि सासरच्या कीर्तीला धक्का न लागू. जेव्हा निरोप घेत पित्याचा कन्या पळकी होय. पाषाणाहुनी पाषाण मनही वितळून पाणी होई.
जाड झाले महाल इमले जिथे सीतेचे बाल्य खेळले सोडून गेली आठवण मोती प्राण विदेह घेऊन साथी दुःख समेटून जनक घेई दुःख तो भूप वियोग साही वियोग साही हे विधी सगळे पाहती सारे आले राजद्वारी मुदित मातृमन पहा देखती वधू समवेत कुमार अयोध्या नगरी धन्या अयोध्या नगरी धन्या पाहती नयनोत्सव हा नवा पाहती नयनोत्सव हा नवा अयोध्या नगरी धन्या अयोध्या नगरी धन्या करीत नीती कुलरीती अशा नगर साठवे द्वैत वधू सहित सुत बघुनी तया दिसे नवे अद्वैत श्रवण वेळा मंगल पहा श्रवण वेळा मंगल पहा अयोध्या नगरी धन्या अयोध्या नगरी धन्या जपा कुसुम संकाश्यम काश्यपेयं महाद्वितिं तमोहारिं सर्वपापघ्नं प्रणतो अस्मि दिवाकरम् ॐ सूर्यदेवाय नमः। ताई राम सर्वात मोठा आहे म्हणून त्यानं घास सर्वात आधी दिला पाहिजे. हो आई, हेच ठीक आहे. पहिल्यांदा दादाचं कौतुक बघतो, त्यानंतर जसं दादा करेल तसं आम्हीही करू. बरं बरं, प्रथम दूध भातानच आराम करा. सीताबाळ आपल्या हाताने दूध भात रामाला भरव आणि तन मनानं एक होऊन जा. घे भरव.
राम, आता तू सीतेला भरव. ताई, आता भरताला सांगा, तो भरवेल. चला, आता तुम्ही दोघं कंकण शोधा. जो प्रथम शोधून काढेल तोच जिंकेल. बघूया कोण शोधतंय ते. चला, लवकर शोधून काढ. सीताबाळ, शोध ना, लवकर शोध ना. लवकर शोधा दादा, लवकर, नाहीतर वहिनी जिंकेल. अरे वा, वहिनी जिंकली. दादानं जाणून बुजून वहिनीला जिंकू दिलं. चला, चांगलंय. कुठेतरी तर दादा हरला. सीताश्रमित पुनीत ऐसी शयन मंदिरी जाई अनकांता विश्राम गृही रामचरण मनी पाही. हे कशाला? मातेनं सांगितलं होतं, आता आपणच माझे परमेश्वर आहात. मातेचा उपदेश तर ऐकलास, आता माझा एक उपदेश ऐकशील? आज्ञा करावी. मी तर आपली दासी आहे. तर पहिली आज्ञा ही आहे की माझी दासी बनून नको राहूस. माझी अर्धांगिनी, माझा मित्र, सखा, साथी बनून माझ्या बरोबर चाल. माझ्या प्रत्येक चांगल्या कामात मला साथ दे. आणि कधी मला पथभ्रष्ट होताना पाहिलंस तर मला चुकताना सावर. एका चांगल्या मित्राचं, चांगल्या साथीदाराचं हेच कर्तव्य आहे. माता कैकेयीने म्हटलं होतं, प्रथम दर्शनाच्या या घडीला सजीव राखण्याकरता एखादी भेट अवश्य दे. मी भेट आणली आहे, हिऱ्या मोत्याची नाही, पण भेट स्वरूप आज मी तुला एक वचन देत आहे. इथं तर राजांच्या अनेक राण्यांचा रिवाज आहे, परंतु रामाच्या जीवनात कोणी दुसरी कधी नाही येणार ही रामाची प्रतिज्ञा आहे. ठाऊक आहे ही प्रतिज्ञा मी कधी केली होती? जेव्हा पुष्पवाटिकेत मी तुला प्रथम पाहिलं होतं. अगदी अशा प्रकारेच